तर नराधम भीमराव कांबळेला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे। पाहूयात त्या संदर्भातील बातम्या। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नसरापूर प्रकरणी पुणे सत्र न्यायालयानं निकाल दिला। आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1 मे रोजी पुण्यातील नसरापूरमध्ये 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेनं 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातून त्यावेळेस करण्यात येत होती। या प्रकरणी सरकारनं SIT स्थापन करून प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर मे महिन्यात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती। अवघ्या 59 दिवसांमध्ये या प्रकरणाचा निकाल लागलाय। कांबळेला फाशीची शिक्षा सुनावताच पीडित मुलीच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले। सरकारकडून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतोय। पोलीस आणि वकिलांचे आभार मानतोय। मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण होताना दिसतंय, अशी भावना पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरीमध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल। प्रॉसिक्युशननी FSLचे जे अहवाल आहेत ते वेळेत आणि इंटॅक्ट पद्धतीने कोर्टासमोर आणलेले आहेत। प्रॉसिक्युशननी FSLचे अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, न्यायवैद्यकीय शाळेचे जे मेंबर्स असतील त्यांची साक्ष कोर्टात नोंदवलेली आहे। कोणताही याचा शॉर्टकट न घेता डिटेल पुरावा कोर्टासमोर आणलेला आहे। हे कोर्टाने निकालामध्ये ॲडमिट केलेलं आहे। तर हा निर्णय देताना कोर्ट नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। आरोपीनं शांत डोक्यानं केलेली हत्या, मुलीला टॉर्चर करण्यात आलं असं शिक्षा सुनावताना कोर्ट म्हणाले। हत्येनंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय या नराधमानं दिला नाही। वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीनं हे कृत्य केलं असं कोर्टानं म्हटलंय। पीडित मुलीला 18 जखमा होत्या। तिच्या शरीरावर या सर्व जखमा होत्या। मुलीची पॅन्ट तिच्या तोंडात 21 सेंटीमीटर कोंबण्यात आली होती। पुराव्यानुसार आरोपीनंच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी हे सर्व पुरावे पुरेसे होते। मुलीच्या कुटुंबियांनी जे सहन केलं असेल त्याची कोर्टाला जाणीव आहे असंही शिक्षा सुनावताना कोर्टानं म्हटलंय। आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ही अपुरीच आहे असंही निर्णय देताना कोर्टानं म्हटलं। फाशी शिक्षा ही पुरेशी ठरणार नाही असंही कोर्टानं यावेळेस शिक्षा सुनावताना स्पष्ट केलंय। कोर्ट आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावत आहे। आता फासावर चढा, न्यायाधीशांनी आरोपीला ठणकावलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालावर काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात। खरं म्हणजे अशा घटना घटू नये हीच आपली प्रत्येकाची इच्छा आहे। पण दुर्दैवाने समाजामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती कधी ना कधी डोकं वर काढतात। त्यामुळे आता या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। अतिशय जलद गतीने पोलिसांनी देखील तपास केला। 2 आठवड्यामध्ये चार्जशीट फाईल केली, योग्य तऱ्हेने पुरावे सादर केले। कुठेही गुन्हेगाराला सुटण्याची संधी मिळाली नाही अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी देखील दिलं। आणि आम्ही पूर्वीच सांगितलं होतं अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे। तर ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट गिरीश राव यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात। तरी शिक्षा जी आहे सेशन कोर्टाने दिली आहे। तर जेव्हा केव्हा सेशन कोर्ट फाशीची शिक्षा देते
त्याचं कन्फर्मेशनसाठी हायकोर्टात जायला लागतं. मग हायकोर्ट ते कन्फर्म करते किंवा ते नाकारते, पण म्हणजे रिजेक्ट पण करू शकते कन्फर्मेशन. जेव्हा कन्फर्मेशन रिजेक्ट करणार तर त्यावेळी जर जरुरी वाटलं हायकोर्टाला ते मॉडिफाय करू शकते, म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट करू शकते. किंवा जर कोर्टाला वाटलं की ते एव्हिडन्स एवढे नाही आहेत, त्या आरोपीला ॲक्विट पण करू शकतं, म्हणजे बरी पण करू शकतं. त्याच्यामुळे जेव्हा आरोपीला जेव्हा फाशीची शिक्षा होते ते हायकोर्टात जाणार कन्फर्मेशनसाठी. त्याच्यासाठी राज्य सरकार ॲप्लिकेशन करणार कन्फर्मेशनसाठी आणि त्याच्यानंतर त्याला फाशीची शिक्षा हो का नाही ते कन्फर्म होणार.